नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महापालिका निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे खूप आधी मी असा एक व्हिडिओ केलेला होता आणि तेव्हाही मी म्हटलेलं होतं की महापालिकेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल हे संभवत आहेत किंवा राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप नक्की येऊ शकतो. आणि आजही मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय. महापालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत, निकाल देखील लागलेले आहेत, निकालाला 12 ताससुद्धा होत नाही आहेत आणि या बदलाची ठिणगी पडलेली आहे, या बदलाला सुरुवात झालेली आहे. याचं कारण असं आहे, 29 महापालिकांचे निकाल काल जाहीर झाले. या 29 महापालिकांपैकी 21 महापालिकांवर भाजप आणि महायुती अशी सत्ता आली. राज्यामध्ये 2 नंबरचा पक्ष ठरला आहे तो म्हणजे काँग्रेस. याचं कारण असं आहे की काँग्रेसनं जवळपास 29 महापालिकांपैकी 3 महापालिका या आपल्या मित्रपक्षाच्या सहाय्याने जिंकलेल्या आहेत. आता त्या महापालिकांवर काँग्रेसचं वर्चस्व असणार आहे आणि यानंतर मात्र आता राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळीच हालचाल सुरू झालेली आहे. जसं मी म्हटलं तसं 12 तास उलटत नाहीत. तोच अजित पवारांनी आज सकाळ बारामती गाठलं आणि शरद पवारांची तातडीनं भेट घेतली आहे. या भेटीच्या वेळी तिथे सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, रोहित पवार उपस्थित होते, अमोल कोल्हे उपस्थित होते, राजेश टोपे उपस्थित होते. म्हणजे राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ सगळ्या फळीतली जी मंडळी आहेत ही सगळी मंडळी त्यावेळेला उपस्थित होती. अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली. बाहेर काय वातावरण सांगण्यात आलं किंवा बाहेर काय सांगण्यात आलं तर एक कृषी प्रदर्शन आहे जे बारामतीमध्ये होणार आहे. त्याला राज्यपालसुद्धा उपस्थिती लावणार होते, पण काही कारणामुळे राज्यपाल उपस्थिती लावणार नाही आहेत. पण या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने ही भेट घेतलेली आहे. पण तसं अजिबात नाही आहे. काल निकाल लागल्यानंतर अजित पवारांची बॉडी लँग्वेज ही बघायला पाहिजे होती. अजित पवारांनी एकतर माध्यमांशी बोलणं टाळलं, कॅमेरासमोर येणं टाळलं आणि त्यांचा चेहरा हा पडलेला आपल्याला बघायला मिळाला आहे. आता याला अनेक कारणं आहेत. एक लक्षात घ्या, जसं मी म्हटलं की राज्यामध्ये 2 नंबरचा पक्ष हा काँग्रेस ठरला. 3 महापालिकांवर काँग्रेसनं आपल्या मित्रपक्षांच्या सहाय्याने महापालिकेवर सत्ता आणली आहे. पण मग शरद पवारांचं काय, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काय? आज शरद पवार हे एक नाव असं आहे आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये की शरद पवार काहीही करू शकतात. शरद पवारांच्या मनामध्ये काय चाललंय, ते कोणता डाव टाकतील वगैरे 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 अनेक थेरीज यापूर्वी आपण बघितल्या आहेत, ऐकल्या आहेत, माध्यमातनं त्याच्यावर चर्चा घडलेल्या आहेत. अशा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या राज्यामध्ये महापालिकेमध्ये अत्यंत नगण्य पद्धतीनं त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत, ज्याच्यावर विश्वासही बसू शकत नाही. म्हणजे काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 1, काही ठिकाणी 4, काही ठिकाणी 8 अशा पद्धतीने शरद पवार गटाचे उमेदवार निवडून आले. आता शरद पवार, अजित पवार काही ठिकाणी त्यांनी युतीसुद्धा केली, तरीही चित्र अत्यंत खराब आणि वाईट राहिलेलं आहे. हीच अवस्था अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा आहे. आता सगळ्यात लक्ष होतं या दोघांच्या बाबतीमध्ये ते म्हणजे पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका. इथं सगळं स्वतंत्र लढत होते. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यामध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले. अगदी टोकाचे आरोप झाले. अजित पवारांनी भाजपवर टोकाचे आरोप केले. पण शेवटी निवडणुका आहेत, सगळ्या गोष्टी क्षम्य असतात आणि सगळ्या गोष्टी चालत असतात. पण रिझल्ट जेव्हा आला तेव्हा पुण्यामध्ये बहुमताकडे भाजपची वाटचाल झाली.
पिंपरी चिंचवडमधला देखील फार काही बदल नाही. मोठा पक्ष म्हणून भाजपच राहिला, सत्तेत येणारा पक्ष म्हणून भाजपच राहिला. पण निदान तिथे काही जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या तरी पुण्यामध्ये अक्षरशः 4 ते 5 जागांवर बोळवण करावी लागली, अशा पद्धतीची स्थिती ही राष्ट्रवादीवर ओढवली गेली. आता या सगळ्यानंतर चर्चा सुरू झाली की पवारांचं राजकारण संपलं का, पवारांचं राजकारण हे आता थांबलं का, किंवा पवारांच्या राजकारणाला ओहोटी लागली का, अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या. आणि या चर्चा या राष्ट्रवादीसाठी निश्चितच घातक ठरणार आहे. आणि त्यामुळेच अजित पवारांनी आज तातडीनं सकाळी सकाळी बारामती गाठलं आणि शरद पवारांची त्यांनी भेट घेतली. माध्यमांना त्यांनी हे सांगितलं की कृषी प्रदर्शनाचं कारणासाठी मी भेट घेतोय. पण शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. आता ही चर्चा नेमकी कशावर झाली याचा तपशील बाहेर आलेला नाही, पण तो तपशील निश्चित बाहेर येईल. आगामी काळामध्ये ज्या काही घटना घडतील त्या घटनांमधनं हे आपल्याला नक्की कळेल की आजची जी तातडीची भेट अजित पवारांनी शरद पवारांच्या बरोबर घेतली याच्या मागे नेमकं कारण काय आहे. आणि या बंद दाराआड फार मोठ्या घडामोडींची चर्चा ही निश्चित झालेली आहे. सूत्रांच्या नुसार जी काही मला माहिती आली आणि मला व्यक्तिगतरित्या ज्या काही गोष्टी वाटतात त्या तुमच्यासमोर मी मांडण्याचाही प्रयत्न करणार आहे. काय चर्चा झाली असावी, जे मी आत्ता सांगितलं की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना ज्या पराभवाचा सामना करावा लागलाय तो यापूर्वी कधीही असा पराभव राष्ट्रवादीनं बघितलेला नाही. आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी तर तो नाहीच नाही. आज पुणे हे राष्ट्रवादीचा एक गड मानला जातो. पिंपरी चिंचवड हे शहर तर अजितदादांनी प्रचंड मेहनतीनं साकारलं, तयार केलं, वसवलं असंही म्हणायला हरकत नाही. अजित पवारांचं अत्यंत लाडकं म्हणून पिंपरी चिंचवड शहर बघितलं जातं. आणि खरोखर अजित पवारांनी पिंपरी चिंचवडचा चेहरा बदलण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आत्तापर्यंत अजितदादांची सत्ता पिंपरी चिंचवडमध्ये राहिली. पुण्यामध्ये सत्ता भाजपची होती, पिंपरी चिंचवडमध्ये देखील आत्ता 2017 नंतर भाजपची सत्ता होती. पण हा गड म्हणून जो बघितला जातो तो राष्ट्रवादीचा गड म्हणून बघितला जातो. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाळंमुळं सुद्धा जी वाढली ती पुण्यातनं वाढलेली. आणि त्यामुळे जो महापालिकेतला निकाल आहे, जो पराभव पवार कुटुंब बघतंय तो निश्चित राष्ट्रवादीसाठी चांगला नाही याची जाणीव ही दोघांनाही झालेली आहे. आणि म्हणून ही आजची तातडीची भेट. काय झालं असेल या भेटीमध्ये, तर पहिला मुद्दा एक तर या भेटीमध्ये सगळ्यात महत्त्वाची चर्चा ही झालेली आहे जी आपल्याला वाटते आहे. एक, ज्या गोष्टीची चर्चा गेले काही दिवस सुरू होती की 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का आणि खऱ्या अर्थाने एकत्र येणार का. म्हणजे काकांपासून जे अजित पवार फुटले, लांब गेले, दुसरी राष्ट्रवादी तयार झाली, चिन्ह पण अजितदादांकडे गेलं, या 2 राष्ट्र आणि तुतारी हे चिन्ह शरद पवारांकडे आलं. आता या 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का, म्हणजे पुन्हा एकदा एक राष्ट्रवादी होणार का, यावर चर्चा निश्चित झालेली असणार. कारण आता पुढच्या दृष्टीनं काका आणि पुतण्यांना या विषयावर मंथन करणं, चर्चा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी जर वेगळ्या राहिल्या तर ताकद ही कमी होत जाईल, क्षीण होत जाईल आणि त्यातून राष्ट्रवादी काही वर्षानंतर होती हे सांगायची वेळ येईल. अशा पद्धतीने चित्र निर्माण व्हायला नको याची जाणीव शरद पवारांना नक्की आहे. अजित पवार सुद्धा मुरब्बी राजकारणी आहेत, त्यामुळे आगामी काळातली पावलं ही त्यांनी आधीच ओळखलेली आहेत. आणि त्या दृष्टीनं 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, सुरुवात केलेली आहे. त्या दृष्टीनं आजच्या या बंद दाराआड चर्चा नक्की झालेली असणार हे अगदी आपण ठामपणाने म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, यातला दुसरा मुद्दा, आता महापालिका निवडणुका झाल्या, ज्या पद्धतीच्या पराभवाला सामोरं जावं लागलंय त्याचं रिपिटेशन हे आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये नको आहे. आणि ते जर नको असेल
तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन सामोरे जातील. एकत्र येऊन म्हणजे आता ज्या पद्धतीने पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन राष्ट्रवादी तुतारी आणि घड्याळ चिन्ह एकत्र आलं, युती केली आणि ते सामोरे गेले, त्या पद्धतीने झेडपीमध्ये सुद्धा दोन राष्ट्रवादी युती करून निवडणुका लढवतील. अशा पद्धतीच्या मुद्द्यावर देखील चर्चा ही झालेली असणार आहे. कारण आता काहीही झालं तरी राष्ट्रवादी हा जेवढा शहरांमध्ये म्हणजे मुंबईमध्ये तर राष्ट्रवादीचं अस्तित्व नाही आहे, त्यानंतर मराठवाड्यामध्ये थोडा बहुत राष्ट्रवादींनी चांगले आपले पाय टाकलेले आहेत, पण विदर्भामध्ये राष्ट्रवादी नाही आहे. मग राष्ट्रवादीचा गड जो आहे, राष्ट्रवादीचं बळ कुठं आहे, राष्ट्रवादीची ताकद कुठं आहे, तर ती पश्चिम महाराष्ट्रात आहे, ती पुण्यामध्ये आहे. तर त्यामुळे त्या आणि मराठवाड्यामधला काही भाग जर आपण बघितला तर तो आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला एकत्र आलो तर आपली ताकद दाखवता येणार आहे आणि आपल्या जागा अधिकाधिक पॅनल आपण निवडून आणू शकणार आहोत याची जाणीव झालेली आहे. त्यामुळे त्याही मुद्द्यावर या बंद दाराआड चर्चा झालेली आहे. आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्याची वाच्यता ही शरद पवारांनीच केलेली होती. त्यांनी असं विधान केलेलं होतं की आता आमच्या गटातल्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपण सत्तेमध्ये जाऊन बसावं. अर्थात याचा निर्णय सुप्रियानं करायचा आहे. आपल्याला विरोधी बाकावर बसायचं आहे की सत्तेमध्ये जायचं आहे, हा निर्णय सुप्रिया घेईल असं म्हणून शरद पवारांनी आपण सत्तेमध्ये म्हणजे NDAमध्ये म्हणजेच भाजपबरोबर जायला तयार आहोत अशी एक हिंट त्याच्यातनं दिलेली आहे. अर्थात सगळा निर्णय हा सुप्रिया सुळेंवर त्यांनी सोपवला. आत्तापर्यंत सुप्रिया सुळे या गोष्टीला नकार देत आल्या. म्हणजे जेव्हापासून राष्ट्रवादी ही मोदी सरकारच्या बरोबर जाईल अशी चर्चा जेव्हा जेव्हा सुरू झालेली आहे तेव्हा तेव्हा सुप्रिया सुळेंनी या गोष्टीला नकार दिलेला आहे. पण सध्याच्या काळामध्ये गेल्या 2 ते 3 महिन्याच्या काळामध्ये आणि त्यातून ऑपरेशन सिंदूर नंतर सुप्रिया सुळेंचा जो सूर होता भाजपच्या विरोधातला तो मावळत चाललेला आपण बघितला आहे. आत्ता तर सुप्रिया सुळे या मोदी सरकारवर, अदानींवर किंवा EVM मशीनवर अजिबात बोलत नाहीत. म्हणजे जे मुद्दे हे मोदी सरकारच्या विरोधात असतील त्या मुद्द्यांवर सुप्रिया सुळे जाणीवपूर्वक त्याला बगल देतात, त्या मुद्द्यांवर ते बोलत नाहीत. हा बदल देखील आपण गेल्या 2-4 महिन्यामध्ये बघतो आहोत. आता त्यामुळे राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी ही मोदींच्या बरोबर किंवा भाजपबरोबर जुळवून घेईल, सत्तेमध्ये सहभागी होईल किंवा NDAमध्ये सहभागी होईल, सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री होतील, ही एक चर्चा मधल्या काळामध्ये सुरू झाली. या विषयावर सुद्धा आजच्या या बंद दाराआड निश्चित चर्चा झालेली असणार. याचं कारण असं आहे, महापालिकाच्या निवडणुका संपल्या, आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, त्या संपल्यानंतर 3.5 वर्ष किंवा कमीत कमी पुढे राज्यामध्ये निवडणुका नाही आहेत. म्हणजे 3.5 वर्ष आपल्याला विरोधात बसावं लागेल आणि राष्ट्रवादी किंवा शरद पवार हे विरोधामध्ये बसण्याच्या मानसिकतेमध्ये कधीही नसतात. शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा शरद पवार तुम्ही कधीही इतिहास बघा, ते सत्तेच्या बाजूनीच राहिलेले आहेत. भले ते बाहेरून पाठिंबा देतील पण ते सत्तेबरोबर राहिलेले आहेत. त्यामुळे आता गेली 10 वर्ष आपण सत्तेच्या बाहेर आहोत आणि सत्तेच्या बाहेर असण्याचे तोटे काय होतात हे शरद पवारांना चांगलं माहिती आहे, अजित पवारांना चांगलं माहिती आहे. आता ते सुप्रिया सुळेंनाही कळायला लागलेलं आहे आणि त्यामुळे NDAमध्ये आपण सामील व्हायचं का, सत्तेमध्ये सामील व्हायचं का, या गोष्टींची चर्चा ही आता सुरू झालेली आहे. त्यामुळे देखील या विषयावर देखील चर्चा ही आज बंद दाराआड झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यावर जी चर्चा झालेली आहे, हे जे मी तुम्हाला ठामपणाने म्हणतोय याचं कारण असं आहे की या महापालिका निवडणुकीमध्ये लोकांनी शरद पवारांना, अजित पवारांना, दोघांच्याही राष्ट्रवादीला नाकारलं. या नाकारण्याचं कारण एकच आहे, जो राष्ट्रवादीचा जो दुटप्पीपणा हा लोकांच्या समोर आलेला आहे, महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे, काही वेळेला त्याच्यावर चर्चाही झडलेल्या आहेत.
तो म्हणजे की ही शरद पवारांची नीती आहे किंवा ही राष्ट्रवादीची नीती आहे की आपल्याला उघडपणाने सत्तेमध्ये जाता येत नाही, म्हणून अजित पवारांना पाठवलं. म्हणजे राष्ट्रवादीचा एक पाय सत्तेमध्ये आणि दुसरा पाय विरोधामध्ये, असे दोन चेहरे घेऊन फार काळ राहता येत नाही, हे लोकांनी मतपेटीमधनं सांगून टाकलेलं आहे. हे दुटप्पी धोरण हे लोक स्वीकारत नाहीत. तुम्ही कोणता तरी एक चेहरा घ्या, एक वेळ टीका होईल, ती काही काळ टीका तुम्हाला सहन करावी लागेल, परंतु एक चेहरा घेऊन, एक विचार घेऊन तुम्हाला लोकांच्या समोर तो घेऊन जावा लागतो, तो लोकांना सांगावा लागतो की हा निर्णय आपण का करतो. हीच गत आपण बघितली आत्ता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये. ज्या पद्धतीने राज ठाकरेंना जरी दोन भाऊ एकत्र आलेले असले, खूप त्याचा गाजावाजा झालेला असला, तरी दोन भाऊ एकत्र येण्याचा फायदा हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झाला, पण मनसेला तो जितका अपेक्षित होता तितका तो झाला नाही. याचं कारण राज ठाकरेंचं सातत्याने बदलणारं धोरण हे देखील त्यातलं एक प्रमुख कारण आहे. लोक स्वीकारत नाहीत. तुम्ही घटकेत म्हणता की मी पुरोगामी विचारांचा आहे, घटकेत म्हणता तुम्ही मी उजव्या विचारसरणीचा आहे, घटकेमध्ये तुम्ही म्हणता मी डाव्या विचारसरणीचा आहे. असं धोरण लोक ॲक्सेप्ट करत नाही. आणि तेच राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये झाले. तुमचे दोन चेहरे आहेत, एक सत्तेतला चेहरा आहे, एक विरोधातला चेहरा आहे. मग लोकांनी विश्वास कशावर ठेवायचा? म्हणजे तुमचा विरोध खरा मानायचा की तुम्ही सत्तेत आहात पण विरोधात बसलेला आहात हे खरं मानायचं? ही जी गंमत शरद पवारांना वाटली होती की आपल्याला करता येईल, पण ती लोकांनी नाकारली आहे. लोकांनी त्याच्यावर नापसंती व्यक्त केलेली आहे आणि त्याचेच रिझल्ट हे नगर परिषद, नगरपंचायत, अगदी आपण विधानसभेतले देखील जरी घेतले तरी ते आपल्याला बघायला मिळतात. विधानसभेमध्ये अजित पवारांचे जेवढे आमदार निवडून आले असं बोललं जातं, त्यामागे भाजपची मोठी साथ अजित पवारांचे आमदार निवडून येण्यामध्ये होती. त्यामुळे आता राष्ट्रवादीला काका आणि पुतण्यांना विचार करावा लागणार आहे की असे दोन चेहरे घेऊन आपण किती दिवस वावरणार आहोत. आणि त्यासाठी आता आपल्याला एक यावं लागणार आहे. या मुद्द्यावर निश्चित चर्चा झालेली आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की या महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता निकालानंतर, का निकालानंतर? एक लक्षात घ्या, महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल ही विधानसभेच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट असते, असं कायम बोललं जातं. याच्यावरनंच अंदाज बांधला जातो की आता 2029मध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमधलं काय चित्र असू शकतं. आणि आत्ता जर ते भाजपच्या बाजूनी इतकं प्रबळ झालेलं आहे, इतकं वाढलेलं आहे की जर 2029ला आपल्याला आपला पक्ष जर टिकवायचा असेल तर आता आपल्याला निश्चित काही मुद्द्यांवर विचार एकत्र येऊन करावा लागेल. हे दोन्हीही राष्ट्रवादींनी ओळखलं आहे, शरद पवारांनी ओळखलं आहे, अजित पवारांनी ओळखलं आहे. आणि त्यामुळेच तुम्ही बघा, निकाल काल रात्रीपर्यंत लागला. 12 तास उलटण्याच्या आत अजित पवार आज बारामतीमध्ये शरद पवारांना भेटलेत. आणि आता या प्रक्रियांना, या ज्या चर्चा घडलेल्या असतील त्याच्या पद्धतीने पुढच्या गोष्टींच्या हालचालींना पुढच्या काळामध्ये, आगामी काळामध्ये त्याला वेग येतो का नाही हे तुम्हाला बघायला मिळेल. त्यातलं पहिलं पाऊल पडलेलं आहे ते म्हणजे झेडपीच्या दृष्टीनं आपण युती करूयात, आपण दोघं एकत्र येऊयात, याच्या चर्चा आजच सुरू झालेल्या आहेत सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये. आणि म्हणून मी म्हटलेलं आहे की या निकालानंतर, महापालिकेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये राजकीय भूकंप हा आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल अर्थात सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेही काही मुद्दे असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका.